हेलो। स्क्रीन दिसते का तुम्हाला? स्क्रीन विजिबल होते का? नो नो मैम। ओके। There is a net issue, so screen is not visible. Wait for a few seconds.
लास्ट लेक्चर मध्ये आपण लाईन प्लॅन ड्रॉ केलेला आहे. आता लाईन प्लॅन विथ वॉल थिकनेस आपल्याला आज ड्रॉ करायचा आहे विथ सेक्शन अँड एलिव्हेशन. सो लाईन प्लॅन विथ वॉल थिकनेस आपल्याला ड्रॉ करायचे असेल तर आपल्याला लाईन कमांड याचा यूज करायचा आहे. इथे बघा आपल्याला दिसतंय की व्हरांडाचे हॉरिझॉन्टल डायमेन्शन 3.3 मीटर येत आहे आणि इथे लिव्हिंग रूमचे हॉरिझॉन्टल डायमेन्शन आहे हे 3 मीटर येत आहे. तर हे दोन्ही होत आहे 3.3 प्लस 3 6.3. तर आपण एखादी रॅन्डम विदाउट एनी डायमेन्शन एक लाईन ड्रॉ करून घ्यायची अँड त्यानंतर आपल्याला एक ऑफसेट नावाची कमांड आपण शिकलेलं आहे ती मॉडिफाय मध्ये जाऊन ऑफसेट नावाची कमांड ही यूज करायची आहे. नंतर ते विचारते आपल्याला स्पेसिफाय द ऑफसेट डिस्टन्स. ऑफसेट डिस्टन्स हे आपल्याला वॉल थिकनेस एवढं द्यायचं आहे. आपण वॉल थिकनेस डिस्टन्स 0.23 घेणार. देन एंटर. बघा इथे काय म्हणते आपल्याला सिलेक्ट ऑब्जेक्ट टू ऑफसेट. सिलेक्ट ऑब्जेक्ट ह्या लाईनचा आपल्याला ऑफसेट करायचा आहे त्यामुळे आपण याला सिलेक्ट करणार आणि त्यानंतर हे बघा इथे आपल्याला लाईनला पॅरलल असलेली लाईन कमांड विथ ऑफसेट डिस्टन्स 0.23 मीटर हे आपल्या इथे शो झालेलं दिसतंय. त्यानंतर व्हरांडा याचं व्हर्टिकल डिस्टन्स येते 2 मीटर. त्यानंतर आपण लाईन ही 2 मीटर वर ड्रॉ करणार. त्यानंतर एंटर प्रेस करायचं कारण की ऑलरेडी आपण ऑफसेट कमांड ही घेतलेली होती त्यामुळे पुन्हा ऑफसेट कमांड घेण्याचं काम नाही. तर आपण एंटर प्रेस केलं की ऑफसेट या कमांड मध्ये आपण एंटर होतो. तर नेक्स्ट आपल्याला व्हर्टिकल डिस्टन्स व्हरांडाचे 2 मीटर. सो त्यामध्ये आपण ऑफसेट डिस्टन्स हे 2 एंटर करणार. 2 देन प्रेस एंटर आणि या लाईनचं ऑफसेट 2 मीटर घ्यायचं आहे त्यामुळे या लाईनला आपण सिलेक्ट करणार आणि सिम्पली इकडे क्लिक करणार. देन एंटर. पुन्हा एंटर प्रेस केलं की त्या ऑफसेट कमांडच्या बाहेर येतोय आपण आणि देन आणखी एक वेळा एंटर केलं की पुन्हा ऑफसेट कमांड मध्ये एंटर होतंय. आणि त्यानंतर आणखी पुन्हा आपल्याला वॉल थिकनेस द्यावं लागेल. व्हरांड्यानंतर इथे पुन्हा आणखी वॉल थिकनेस येणार. ते वॉल थिकनेस आपण 0.23 देन नंतर प्रेस एंटर करणार आणि या लाईनचा आपल्याला ऑफसेट द्यायचा आहे आणि ते आपण क्लिक करणार. त्यानंतर येतंय बेडरूम अँड लिव्हिंग रूम. लिव्हिंग रूमचे व्हर्टिकल डायमेन्शन हे 5 मीटर येत आहे आणि बेडरूमचे व्हर्टिकल डायमेन्शन हे 3 मीटर येत आहे. सो म्हणजे जी लाईन येत आहे ते सेम डिस्टन्स वर येत आहे त्यामुळे आपण इथनं 3 क्लिक ऑफसेट डिस्टन्स जे येतं ते आपलं 3 मीटर घेणार. 3 अँड देन एंटर. बघा इथे आपली ऑफसेट विथ डिस्टन्स 3 मीटर आलेला आहे. त्यानंतर आपल्याला वॉल थिकनेस द्यायचा आहे त्यामुळे पुन्हा एक वेळा एंटर दाबणार की ऑफसेट कमांडच्या बाहेर आलो आणि त्यानंतर पुन्हा एंटर प्रेस करणार की त्यामुळे ऑफसेट डिस्टन्स मध्ये एंटर झालेलं दिसणार. आणि त्यानंतर आपल्याला ऑफसेट डिस्टन्स हे 0.23 नंतर देन एंटर. बघाल आपली इथे पुन्हा एक वॉल थिकनेस ऍड झालेली दिसते. नंतर त्यानंतर येते आपल्याला बाथ अँड देन येते WC. सो बाथ व्हर्टिकल डिस्टन्स येते 1.5 मीटर. सो आपण एंटर प्रेस करणार की ऑफसेट कमांडच्या बाहेर आलो आणि देन प्रेस एंटर. पुन्हा एंटर प्रेस केल्यानंतर ऑफसेट
कमांड मध्ये एंटर झालेलं दिसतंय आणि त्यानंतर 0.23 देन एंटर. सॉरी, आपल्याला 0.23 न घेता आपल्याला 1.5 मीटर डिस्टन्स घ्यायचं होतं. आपल्याला जे डिस्टन्स ऑफसेटचं घ्यायचं होतं ते 1.5 मीटर घ्यायचं होतं आणि त्यानंतर एंटर प्रेस करायचंय. तिथे आपलं 1.5 मीटरचा ऑफसेट आलेला आहे. त्यानंतर एंटर प्रेस करणार, ऑफसेट कमांडच्या बाहेर येणार आणि पुन्हा एंटर प्रेस करणार तर ऑफसेट डिस्टन्स मध्ये एंटर होणार. तर आता आपल्याला वॉल थिकनेस द्यायची आहे बाथरूमची, तर आपण 0.23 अँड देन प्रेस एंटर. बघा इथे आपल्याला वॉल थिकनेस ऍड झालेली आहे. देन प्रेस एंटर अँड ऑल्सो देन प्रेस एंटर. नंतर त्यानंतर आपल्याला डिस्टन्स द्यायचं आहे 1.5 मीटरचं. देन आपण 1.5 एंटर करणार. पुन्हा एंटर अँड अगेन एंटर. आता आपल्याला ऑफसेट द्यायचं आहे हा पुन्हा वॉल थिकनेस ऍड करायची आहे. तर 0.23 चा आपण ऑफसेट देणार अँड एंटर प्रेस करणार की त्यामुळे आपण ऑफसेट कमांडच्या बाहेर आलेलो आहेत. आणि त्यानंतर आपल्याला बेडरूम अँड किचन ते काढायचं आहे. तर व्हर्टिकल डिस्टन्स जे येत आहे आपलं ते 3 मीटर आहे. सो ऑफसेट आपण 3 मीटरचा देणार. ऑलरेडी याआधी आपण ऑफसेट कमांडच घेतलेली होती, त्यामुळे सिम्पली आपण एंटर प्रेस करणार आणि नंतर त्यामध्ये आपल्याला ते विचारताय स्पेसिफाय द ऑफसेट डिस्टन्स. ऑफसेट डिस्टन्स हे आपल्याला 3 मीटर द्यायचं कारण की बेडरूमचं जे व्हर्टिकल डायमेन्शन आहे ते 3 मीटर आहे. सो आपण 3 अँड देन एंटर. सिलेक्ट द ऑफसेट अँड क्लिक देन एंटर. ऑफसेट कमांडच्या बाहेर यायचं असेल तर एंटर प्रेस करायचं आणि पुन्हा आपल्याला वॉल थिकनेस ऍड करायची आहे. सो आपण पुन्हा एंटर प्रेस करा की ऑलरेडी आपली ऑफसेट कमांडच होती. ते आपल्याला विचारतंय स्पेसिफाय द ऑफसेट डिस्टन्स. सो ऑफसेट वॉल थिकनेस आपल्याला द्यायची आहे. तर वॉल थिकनेस आपण देताना 0.23 चा ऑफसेट देणार. देन सिम्पली प्रेस द एंटर. यानुसार आपले जे आपल्याला हॉरिझॉन्टल काढायचे होते लाईन्स ते आपण काढलेले आहेत. आता आपण व्हर्टिकल लाईन्स काढणार. लाईन कमांड घेणार आणि स्टार्टिंग पॉइंट पासनं तर इकडे एंडिंग पॉइंट पर्यंत आपण क्लिक करणार. अँड देन इथे सुद्धा आपल्याला वॉल थिकनेस ऍड करायची आहे. सो ऑफसेट कमांड घेणार. त्यासाठी शॉर्टकट एंटर देन एंटर. बघाल आपल्याला स्क्रीनवर विजिबल होत आहे स्पेसिफाय द ऑफसेट डिस्टन्स. तर आपल्याला वॉल थिकनेस द्यायची आहे. त्यासाठी ऑफसेट डिस्टन्स जे आहे 0.23 चा आपल्याला द्यावं लागेल अँड देन प्रेस एंटर. बघा इथे आपली वॉल थिकनेस आलेली आहे. त्यानंतर आपल्याला जे रूमचे आपले डायमेन्शन आहे हॉरिझॉन्टल ते आपल्याला 3.3 मीटरचे आहे. सो आपल्याला नेक्स्ट जो आपला ऑब्जेक्ट द्यायचा आहे तो अगेन 3.3 चा द्यावा लागणार. देन प्रेस एंटर. बघा आणि नेक्स्ट आपल्याला इथे वॉल थिकनेस ऍड करायची आहे. ऑलरेडी आपण ऑफसेट कमांड मध्ये असल्यामुळे सिम्पली प्रेस द एंटर आणि एंटर प्रेस केल्यामुळे आपण त्या ऑफसेट कमांडच्या बाहेर आलेलो आहे. आणि पुन्हा एक वेळा आणखी एंटर प्रेस केलं की आपण ऑफसेट कमांड मध्ये एंटर झालेला आहे. सो आपल्याला वॉल थिकनेस द्यायची आहे त्यामुळे 0.23 आपण प्रेस करणार. देन प्रेस एंटर.
नेक्स्ट यामध्ये आपल्याला लिव्हिंग रूमचे आपल्याला डायमेन्शन द्यायचे आहेत. तर ते आपलं हॉरिझॉन्टली 3 मीटर आहे. सो यानंतर आपण जो ऑफसेट आहे तो 3 मीटरचा देणार. सो प्रेस एंटर की ऑलरेडी आपण ऑफसेट कमांडच यूज केलेली होती आधी, त्यामुळे एंटर प्रेस केल्यानंतर पुन्हा ऑफसेट कमांड मध्ये आपण एंटर झालेलं दिसतोय. हॉरिझॉन्टल डायमेन्शन आपल्याला 3 मीटर द्यायचं आहे, म्हणून आपण इथे ऑफसेट डिस्टन्स 3 मीटर देणार अँड देन त्यानंतर एंटर प्रेस करणार आणि पुन्हा इथे आपल्याला वॉल थिकनेस द्यायची आहे. सो एंटर and again then press enter with a specify offset distance 0.23 and then press enter. Simply select the object and press here. अशा प्रकारे आपला लाईन प्लॅन विथ वॉल थिकनेस तयार झालेला आहे. यानंतर आपल्याला ट्रिम नावाची कमांड यूज करायची आहे. मॉडिफाय मध्ये जाऊन ट्रिम नावाची कमांड सिलेक्ट करायची. ट्रिम नावाची कमांड सिलेक्ट केल्यानंतर ते मग नेक्स्ट आपल्याला विचारताय सिलेक्ट द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट सिलेक्ट करायला सांगताय. राईट क्लिक करून इथे बघाल हा ग्रीन कलरचा बॉक्स आपल्याला इथे येतोय. ग्रीन कलरचा बॉक्स येतोय. इकडे राईट साइडला जर आपण त्या बॉक्सला नेलं तर तो ब्ल्यू कलरचा येतोय आणि तोच जर आपण इकडे लेफ्ट साइडला नेला तर तो ग्रीन कलरचा येतोय. सो आपल्याला ग्रीन कलरचा बॉक्स येईल असं राईट लेफ्ट साइडला क्लिक करायचं आहे. बघा इथे सर्व सिलेक्ट झालेलं दिसतंय. नंतर ज्या ऑब्जेक्टला आपल्याला ट्रिम करायचं आहे त्या ऑब्जेक्टला सिलेक्ट करायचं. बघा इथे मी सिलेक्ट करते. त्यानंतर आपल्याला प्रेस एंटर करायचं आहे. बघा आता जेव्हा मी इथे ऑब्जेक्ट सिलेक्ट करते तेव्हा बघा इथला सर्व ऑब्जेक्ट डिलीट झालेला दिसतोय आणि पुन्हा इथे झूम इन करून जे आपल्याला नको आहेत ते आपण क्लिक करणार आणि डिलीट करणार. ह्या ज्या लाईन्स आहेत ह्या नको आहेत आपल्याला, कारण की टोटली वॉल थिकनेस असेल त्यामुळे ह्या ज्या लाईन आहेत त्या नको आहे. म्हणून आपण ट्रिम नावाची कमांड यूज करून ह्या लाईन डिलीट करून टाकायच्यात. त्यावर क्लिक केलं की ट्रिम नावाच्या कमांड मध्ये ज्या लाईन परपेंडिक्युलर असतात त्याच लाईन फक्त इथे डिलीट होतात. बघाल इथे या लाईन्सला इथे परपेंडिक्युलर नसल्यामुळे ही लाईन बघा इथे डिलीट होत नाही आहेत. जेव्हा लाईन त्या परपेंडिक्युलर असतात तेव्हाच ते लाईन फक्त डिलीट होतात. बघाल या लाईनला इथे परपेंडिक्युलर नसल्यामुळे ते डिलीट होत नाही आहे. तिथे शोज करताय बघा डज नॉट इन्सर्टेड विथ अ कटिंग एज. इथे लाईन्स परपेंडिक्युलर नाही त्यामुळे ती लाईन कट होणार नाही. त्याला आपल्याला सिलेक्ट करून डिलीट करावं लागेल. आणि इथे सुद्धा लाईन्स परपेंडिक्युलर नसल्यामुळे इथे सुद्धा ते कट होणार नाहीत. ट्रिम नावाची कमांड घेऊन ज्या लाईन नकोय आपल्याला
ते डिलीट करायच्यात. नेक्स्ट, ज्या लाईन आपल्याला डिलीट करायच्या होत्या, ज्या ट्रिमचा यूज करून नाहीच झाला, त्या आपल्याला आता डायरेक्टली याला सिलेक्ट करायचं अँड देन प्रेस डिलीट बटन. इथे WC अँड बाथ हॉरिझॉन्टल डिस्टन्स 2 मीटरचं दिलेलं आहे. सो इथे आपण ऑलरेडी 2 चा ऑफसेट दिलेला आहे. आपण इथे 2 चा ऑफसेट दिलेला आहे. नाही, इथे 2 चा ऑफसेट आपल्याला द्यायचा हॉरिझॉन्टल डिस्टन्स 2 मीटर असल्यामुळे. देन अगेन take a offset command and then press enter. Specify the offset distance. So offset distance is 2 meter. Then press enter. Then select the offset and simply click here. And again we want to take a offset command for a wall thickness distance. So wall thickness is 0.23 and then press enter and give here the offset. Now we want to delete these lines and we want to join these lines. So आता आपण स्ट्रेच नावाचे कमांड जे आहे त्याचा यूज आपण करणार आहे. स्ट्रेच नावाच्या कमांड मध्ये ही जी लाईन आहे ही आपल्याला इथपर्यंत पाहिजे. सो त्यासाठी आपण सिम्पली लाईनला सिलेक्ट करणार आणि जो हा ब्ल्यू कलरचा जो स्क्वेअर तिथे आलेला आहे त्याला आपण सिलेक्ट करणार आणि जिथपर्यंत त्याला न्यायचा आहे तो इथे क्लिक करणार. बघा इथे सुद्धा सिलेक्ट करणार आणि इथे सिम्पली क्लिक करणार आणि ही लाईन्स आपल्याला इथे हवी आहेत. सो याला सुद्धा ह्या लाईनला सुद्धा आपण इथे जॉईन करणार. यामध्ये तुमचे ऑफसेट कमांड, ट्रिम कमांड अँड स्ट्रेच कमांड ह्या तिन्ही कमांड तिथे चा यूज होतोय आणि कव्हर होतोय. आणि या लाईनला सुद्धा आपण इथे जॉईन करणार. अशा प्रकारे आपला लाईन प्लॅन विथ वॉल थिकनेस घेऊन प्लॅन रेडी झालेला आहे. लाईन प्लॅन विथ वॉल थिकनेस इथपर्यंत कोणाला डाऊट आहेत का इथे? एनी डाऊट?
आता जो आपण हा प्लॅन काढलेला आहे, आपण हा याची स्केल आपली जी आहे 1:100 आहे. सपोज जर आपल्याला याला स्केल चेंज करायची असेल, जो आपण हा प्लॅन काढलेला आहे, याची जर आपल्याला स्केल चेंज करायची असेल, तर तुम्ही स्केल नावाची कमांड करून यूज करून तुम्हाला जेवढ्या रेशो मध्ये पाहिजे तेवढा फॅक्टर देऊन तिथे तुम्ही चेंज पण करू शकता. म्हणजे कोणताही ऑब्जेक्ट तुम्ही काढलेला असेल आणि त्याला जर तुम्हाला साईज रिड्यूस करायची असेल किंवा इन्क्रीज करायची असेल, त्यासाठी तुम्ही स्केल नावाची कमांड यूज करून त्याला इन्क्रीज सुद्धा करू शकता आणि डिक्रीज सुद्धा करू शकता. कोणाला डाऊट आहेत का? देन त्यानंतर आपल्याला टेक्स्ट द्यायचे आहेत. जवळ केला. देन आपल्याला टेक्स्ट द्यायचे. सो ड्रॉ मध्ये जाऊन टेक्स्ट नावाची कमांड मल्टीलाईन टेक्स्ट त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि इथे रेक्टँगल तयार करून घ्यायचं आहे. यामध्ये हे येतं आपलं बेडरूम. सो इथे नाव देणार बेडरूम. विथ डायमेन्शन ऑफ 3.3 by 3 मीटर. नेक्स्ट आपण सर्व रूम्स मध्ये ते पुन्हा टाईप करायचं काम नाही. सो त्यासाठी आपण त्याला सिम्पली कॉपी करून घेणार. मॉडिफाय मध्ये जाऊन कॉपी नावाची कमांड यूज करायची आहे. ते आपल्याला नेक्स्ट विचारतंय स्पेसिफाय द बेस्ट पॉइंट. सो आपण बेस पॉइंट हा इथे क्लिक केलाय. आता इथे आपली ऑर्थो कमांड जी आहे ते ऑन असल्यामुळे हे सिम्पली हॉरिझॉन्टली मूव्ह होणार. आपल्याला इथे बाकी रूम्स मध्ये पण आता हॉरिझॉन्टली अँड व्हर्टिकली ऍज इट इज ते मूव्ह होणार. सो आता आपल्याला ऑफसेट नावाची कमांड हे ऑफ करायचं आणि त्याला बाकी रूम्स मध्ये सुद्धा प्लेस करायचंय. देन प्रेस इस्केप. सो इथे डबल क्लिक करून ही आपलं येत आहे किचन. किचन अँड देन हे येत आहे आपलं डायनिंग रूम. डबल क्लिक करून त्यामध्ये आपण एडिट सुद्धा करू शकतोय. डायनिंग रूम विथ अ डायमेन्शन ऑफ 3 by 3 मीटर. आणि इथे सुद्धा विथ डायमेन्शन सॉरी इथे डायमेन्शन येत आहे 3.3 by 3 मीटर. आणि इथे डायमेन्शन येत आहे 3 मीटर. आणि इथे येत आहे लिव्हिंग रूम. इथे आपण मल्टिपल टेक्स्ट कमांड घेऊन त्यामध्ये
एडिट सुद्धा करू शकतोय. विथ अ डायमेन्शन लिव्हिंग रूम विथ अ डायमेन्शन ऑफ 3x5 meter. So give here the dimension 3x5 meter. This is same as it is, and this is veranda. So we want to edit this. We नेक्स्ट आपल्याला इथे येते WC एंड बाथ. सो इथे आपण WC लिहिणार आणि इथे डायमेन्शन 2x1.5 meter. 1.5 meter. प्लेस हिअर आणि यालाच इथे कॉपी करून घेणार. इथे फर्स्ट पॉइंट स्पेसिफाय केला and then click here and paste here. Then we want to edit here a bath. तुम्ही पण साइड बाय साइड करत चला, किंवा जर तुमच्याकडे लॅपटॉप वगैरे नसेल तर तुम्ही कमांड कोणती कधी यूज करायची ते सुद्धा लिहून ठेवा. म्हणजे त्यामुळे तुम्ही जर करायला घेतलं तर तुम्हाला ते कन्फ्युज होणार नाही की कोणती कमांड आता यूज करायची किंवा कोणती कमांड नंतर. पुन्हा तुम्ही याला इथे रिसेट सुद्धा करू शकता मूव नावाची कमांड यूज करून, किंवा सिम्पली माऊसने राईट क्लिक करून पण तुम्ही याला खाली ड्रॅग करू शकता. In this way, our line plan with a wall thickness ready झालेला आहे. आपल्या इथे स्टेप्स राहिलेल्या आहेत त्याच्या द्यायच्या. इथे आपल्याला स्टेप्स दाखवायचे आहे. तर यासाठी आपल्याला अगेन ऑफसेट नावाची कमांड यूज करायची आहे. सो ओ एंटर स्पेसिफाय द ऑफसेट डिस्टन्स. ऑफसेट डिस्टन्स आपण 0.3 दिलेला आहे. देन प्रेस एंटर. सिम्पली ते लाईन कमांड घेऊन याला जॉईन करून द्यायचंय. आणि पुन्हा याला ट्रिम नावाची कमांड घेऊन याला मॉडिफाय मध्ये जाऊन ट्रिम नावाची कमांड घेऊन त्याला सिलेक्ट करून टाकायचं आहे. नेक्स्ट यामध्ये आपण सेक्शन अँड एलिव्हेशन बघणार. इथपर्यंत कोणाला डाऊट आहेत का? जर डाऊट असतील तर विचारून घ्याल.
तर आता तुम्ही बघितलं की सेक्शन सॉरी आपला लाईन प्लॅन 2D मध्ये कसा ड्रॉ करायचा, त्याच्यामध्ये ह्याच्यात आपले डोअर आणि विंडो शो करायचे राहिले तर आपण ते शो करून घेऊया, दाखवूया ह्याच्यामध्ये. तर आपण पहिल्यांदा जे डोअर साईज आहे ते आपल्याला दाखवून घ्यायचे. तर आपल्याला 2 साईज लागतील, एक आपल्या नॉर्मल रूम्सला आणि WC बाथ वगैरे त्याच्यासाठी. तर आपण 2 डोअर साईज घेऊया. पहिल्यांदा लाईन कमांड घेतल्यानंतर एक पॉइंट सिलेक्ट करूया वॉल मध्ये. कोणाला काही डाऊट आहे का? भाग्यश्री, हॅलो, कोणाला डाऊट आहे का? म्यूट युअरसेल्फ. त्यानंतर आपण एक लाईन कमांड घेऊया. आपल्याला इथं आपल्या वॉलवर एक पॉइंट सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून घ्यायची. ओके, एक लाईन ड्रॉ करून घेतल्यानंतर आपल्याला ह्या लाईनचा मिडल पॉइंट शो करतोय, एक ट्रायंगलनी मिडल पॉइंट शो करतोय. त्यातून आपल्याला लाईन कमांड घेऊन एक लाईन ड्रॉ करायची. ती आपल्याला विंडो वॉल मध्ये विंडोची साईन दाखवायचं. त्यासाठी एक मिडल लाईन घेऊन 1 मीटरची बेडरूम साठी आहे, तर आपण लार्ज साईज घेऊ शकतो. त्यामुळे 1 मीटरची विंडो दाखवणार आहे. तर विड्थची तर 1 एंटर करूया. एस्केप करून झूम आउट करूया. तर आपली 1 मीटरची इथं लाईन क्रिएट झाली, ती कंप्लीट करूया हॉरिझॉन्टल लाईननी. ओके, अशा प्रकारे आपण आपली विंडो शो करू शकतो किंवा डबल लाईनी पण आपण आपली विंडो शो करू शकतो. तर आपण ह्याच्यात ह्या लाईनला थोडे दोन्ही साईडला ऑफसेट टाकून 2 लाईनी आपण विंडो शो करूया. त्यासाठी ऑफसेट घेऊया. नंतर पॉइंट स्मॉल डिस्टन्स एंटर करून ह्याच्यामध्ये दोन्ही साईडला ऑफसेट टाकून घेऊन आपण ही मिडल लाईन डिलीट करूया. तर असं 2 लाईन मध्ये आपल्याला विंडो दिसतेय. तर ही लाईन आपल्याला जिथे हवी तिथं आपण ही पूर्ण सेक्शन आपण कॉपी करून ड्रॉ हे करू शकतो. आपल्याला जिथं 1 मीटरची विंडो पाहिजे तिथं आपण दाखवू शकतो. तर आपल्याला हे पूर्ण ड्रॉ करायची गरज नाही, आपण कॉपी करूया हे. तर माझा पूर्ण हा सेक्शन कॉपी झालाय. तर आपल्याला जो नकोय तो सेक्शन आपण ट्रिम कमांड यूज करून डिलीट करूया. ट्रिम घेतल्यानंतर एंटर करून आपल्याला नकोय तो पोर्शन आपण डिलीट करू शकतो. आता ही लाईन कंटिन्यू नाहीये, कुठं कनेक्ट झालेली नाहीये, ही सिंगल लाईन आहे. त्यामुळे ही सिंगल सिलेक्ट करून डिलीट करूया. आणि हा सेक्शन आपण आपल्याला हव्या त्या ठिकाणी कॉपी करूया. तर मला हा सेक्शन इथं हवाय. थोडासा खालच्या साईडला घेण्यासाठी आपल्याला ऑर्थो ऑफ करावे लागेल. आणि ऑर्थो ऑफ केल्यानंतर पॉइंट सिलेक्ट करायचा आहे वॉलचा आणि आपली विंडो
पेस्ट करायची किंवा एंटर करायची. त्यानंतर आपल्याला हाच सेक्शन होरिझॉन्टल वॉल साठी घ्यायचा आहे. तर आपण ही जी ऑब्जेक्ट काढलाय विंडोचा तो आपण होरिझॉन्टल वॉलला आपल्याला टाकायचा. तर हाच सेक्शन आहे तो आपल्याला होरिझॉन्टल रोटेट करायचा आहे. तर ऑब्जेक्ट सिलेक्ट करून रोटेट कमांड घेऊन एंटर केलं किंवा आपल्या ऑब्जेक्टचा एक पॉइंट सिलेक्ट केला तर आपला ऑब्जेक्ट होरिझॉन्टल झालेला तुम्हाला दिसतोय इथं. तोच ऑब्जेक्ट आपण सिलेक्ट कॉपी करायचा आहे. तर आपण तो ऑब्जेक्ट सिलेक्ट करूया, कॉपी पॉइंट सिलेक्ट करूया आपल्या ला जो हवाय तो ऑब्जेक्टचा आणि एंटर करूया. तर त्यासाठी आपल्याला तुम्ही बघू शकता इथं की आपण होरिझॉन्टल वॉलला एंटर केलाय आपली वॉल. तर आपण मिडलला ज्यावेळेस आपण आपली विंडो एंटर करतोय तेव्हा तुम्ही जर डायरेक्ट जर एंटर करायचा प्रयत्न केला तर आपल्याला हवा तो पॉइंट सिलेक्ट होणार नाही. तर आपल्याला जो इथं ग्रीन कलर मध्ये स्क्वेअर मध्ये जो पॉइंट सिलेक्ट होतोय तो आधी सिलेक्ट करून माउसच्या लेफ्ट साइडनं क्लिक करता तो आपल्याला ज्या लाईन वर पाहिजे तो लाईन वरून तो स्क्रॉल करत आणायचा आणि जिथं आपल्याला मिडलला पाहिजे तिथं एंटर करायचंय. जर तुम्ही असं सहज जर करण्याचा प्रयत्न केला तर आता इथं तुम्ही बघू शकता पॉइंट व्यवस्थित सिलेक्ट न झाल्यामुळे इथं माझा एक कॉपी झालाय हा ऑब्जेक्ट. जर तुम्ही पॉइंट व्यवस्थित सिलेक्ट केला नाही तर ही मिस्टेक होऊ शकते. त्याच्यानंतर आपल्याला WC आणि बाथ साठी विंडो प्रोव्हाइड करायची किंवा व्हेंटिलेटर प्रोव्हाइड करायचं. तर ते आपल्या नॉर्मल ज्या विंडो असतात त्याच्यापेक्षा त्याची कमी साईज असते. त्यामुळे आपण असा अजून एक सेक्शन ड्रॉ करून घेऊया. तर आपण यामध्ये डिस्टन्स आपण .3 किंवा .35 पर्यंत ठेवू शकतो. तर आपण हे पण 2 लाईन नी आपला जो विंडो सेक्शन आहे तो आपण शो करूया. तर ऑफसेट घेऊन आपण पुन्हा एक स्मॉल साइज एंटर करून हे 2 लाईन ड्रॉ करूया आणि जी मिडल लाईन आहे ती डिलीट करून हा सेक्शन आता आपल्याला हवा तिथे कॉपी करता येतोय. तर आपण बघू शकता आपल्याला ह्या WC बाथला ह्या व्हर्टिकल वॉलला आपल्याला विंडो टाकायची. तर आपण हा सेक्शन रोटेट करून घेऊया. तर ऑब्जेक्ट सिलेक्ट करून रोटेट कमांड घेऊन ऑब्जेक्टचा 1 पॉइंट सिलेक्ट करून तुम्ही रोटेट करून घ्या आणि देन आपल्याला हवं तिथं तो आपण कॉपी करू शकतो. तर ऑब्जेक्ट सिलेक्ट करून कॉपी कमांड घेऊया. देन हा ऑब्जेक्ट ऑर्थो मोड ऑफ ठेवा कारण की ते जर आपण ऑर्थो ऑन ठेवलं तर आपलं फक्त होरिझॉन्टल ऍक्सिसलाच आपला ऑब्जेक्ट मूव्ह होतो. जर आपल्याला व्हर्टिकली जर तो मूव्ह करायचा असेल तर होणार नाही. त्याचप्रमाणे आपल्या ह्या वॉलला इथे पॉइंट घेऊन स्क्रोल करून पॉइंट सिलेक्ट करून आपण आपला ऑब्जेक्ट इन्सर्ट करायचा आहे.
त्यानंतर आपण बघू शकता इथे एक आपली बेडरूम आहे, तर आपण तिथं पण व्हर्टिकल आपल्याला ह्या वॉलला विंडो प्रोव्हाइड करायची आहे आणि इकडे लिव्हिंग रूमला पण आपण व्हर्टिकली प्रोव्हाइड करणार आहोत. तर ही होरिझॉन्टल जी विंडो ऑब्जेक्ट आहे तो आपण रोटेट करून घेऊया. आणि कॉपी करूया. त्यानंतर इथं जी आपली लिव्हिंग रूम आहे त्याला आपण साईज त्याची थोडी हे करूया, वाढवून घेऊया आपल्या ह्याची ऑब्जेक्टची. थोडी साईज जास्त आपल्या विंडोची असली तर ठीक राहील, किंवा याच साईजची जर तुम्हाला प्रोव्हाइड करायची असेल तर तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. मी याच साईजची प्रोव्हाइड करते. तसेच डायनिंग रूमला पण आपल्याला इथं जर कुणाला द्यायची असेल, हवे त्या रिक्वायरमेंट नुसार आपण विंडो प्रोव्हाइड करू शकतो. त्यानंतर आपण इथं डोअर प्रोव्हाइड करणार आहोत. तर डोअर साठी आपल्याला याच्यामध्ये आर्कचा वापर करायचा आहे. तर आपण आधी आपल्या ज्या हे आहेत डोअर्स आहेत ते कुठे कुठे प्रोव्हाइड करायचे ते सिलेक्ट करून घेऊया. तर इथं मी 0.9च डोअर शो करते. त्याचप्रमाणे किचनला प्रोव्हाइड करते, त्याचप्रमाणे बेडरूमला सुद्धा आपण प्रोव्हाइड करून घेऊया. आता ही लाईन कमांड घेऊन मी इथं मिडलला इझिली मिडल पॉइंट घेऊन इझिली ड्रॉ करू शकते. जर तुम्हाला इथं मिडल ह्याचा या ट्रायंगल मध्ये दिसत नसेल तर आपल्याला आपले जे मोड्स आहेत ते व्यवस्थित सिलेक्ट झालेले नाहीये, त्यामुळे ते तसं होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी तुमचे मोड ऑन आहेत का हे इथं तुम्ही बघू शकता. इथं डाऊनवर्ड साईडला इथं मोड्स आहेत, तर इथं तुम्ही बघू शकता. इथं जी स्नॅप कर्सरच्या शेजारी इथं एक असा टेबल ओपन होतोय. तो टेबल मधले आपल्याला जे हवेत ते मोड आपण ऑन ठेवू शकतो. जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही सगळे मोड ऑन ठेवले तरी चालतील. त्याच्यामुळे आपल्याला जी लाईन कमांड जर आपल्याला लाईनच्या मिडल मधून घ्यायची असेल तर असा एक ट्रायंगल शो होतो मिड पॉइंट शो करण्यासाठी. आणि 0.9 हे लाईनची लेंथ आपण डिसाइड करून आपण इन्सर्ट करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या WC बाथला वगैरे. आता इथं जर आपल्याला मिडलला जर आपल्याला डोअर हवा असेल तर आपण इथं डोअरचा जरी सेक्शन काढून ठेवला तरी चालेल. त्याची ही साईज आपण 0.85 किंवा 0.9 ठेवू शकतो WC बाथच्या डोअरची. त्यानंतर आपण हे कॉपी करून घेऊया. त्यासाठी आपण ऑब्जेक्ट सिलेक्ट करून तो ऑर्थो ऑफ करून
ह्याच्या मिडलला जरी आपण हे पेस्ट केलं लिव्हिंग रूमला सुद्धा तुम्ही ओपन आता न्यू डिझाईन प्रमाणे आपण इथं ओपन पोर्शन ठेवू शकतो किंवा डोअर प्रोव्हाइड करू शकतो तर आपण इथं डोअर प्रोव्हाइड करूया. तर त्यासाठी हा जो सेक्शन आहे तो आपण रोटेट करून घेऊया. त्यासाठी ऑर्थो ऑन पाहिजे, कारण की जर तुम्ही ऑर्थो ऑन नाही ठेवला तर हा सेक्शन प्रॉपर एक्स डायरेक्शनला किंवा प्रॉपर वाय डायरेक्शनला तुम्हाला हवा तसं तुम्ही कॉपी करू शकणार नाही किंवा रोटेट करू शकणार नाही. त्यासाठी तुम्ही ऑर्थो ऑन ठेवूया, आपला ऑर्थो ऑन ठेवूया मोड. देन ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर कॉपी कमांड घेऊन ऑब्जेक्टची 1 पॉइंट सिलेक्ट करून तो आपल्याला हव्या त्या ठिकाणी कॉपी करू शकतो. इथे किंवा या हा डोअर इथं किंवा या अपोजिट वॉलला जरी तुम्ही कॉपी केला किंवा तिथं घेतला तरी चालेल. ऍज अ रिक्वायरमेंट किंवा डिझाईन जसं तुम्हाला हवे तसं तुम्ही करू शकता. ही जी प्रोसेस आहे, तुम्हाला आता सगळ्या कमांड व्यवस्थित कळल्या, तर ही जी प्रोसेस आहे तुम्ही ऍज पर तुमच्या थिंकिंग किंवा तुम्हाला हव्या तशा कमांड्स घेऊन किंवा हवे तशा प्रोसेसनी ह्या स्टेप वापरल्या पाहिजेत किंवा आम्ही जसं सांगतोय तसंच करायची अशी काही गरज नाही. तुम्ही ज्या कमांड शिकवल्या आहेत त्या कमांड तुमच्या माइंड नुसार किंवा तुमच्या हव्या त्या प्रोसेस नुसार घेऊन तुम्ही हा प्लॅन ड्रॉ करू शकता. फक्त आपल्याला कमांड कशा यूज करायच्या हे एकदा लक्षात आलं की तुम्ही कुठलाही आणि कसाही प्लॅन असला तरी तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्स नुसार तो ड्रॉ करू शकता. तर मला हे व्हर्टिकल डोअर पाहिजे, तर मी हा व्हर्टिकल डोअर ड्रॉ करून घेते सेक्शन किंवा कॉपी करून रोटेट केला तरी चालेल. नको ते असलेल्या ऑब्जेक्ट आपल्याला ट्रिम घेऊन एंटर क्लिक केल्यानंतर इझिली आपल्याला नको ते ऑब्जेक्ट किंवा नको ती लाईन आपण इझिली डिलीट करू शकतो. देन हा ऑब्जेक्ट आपण सिलेक्ट करून कॉपी करूया आपल्या प्लॅन मध्ये. देन आपण बघू शकतो की आपल्याला जे डोअर्स आणि विंडो टाकायचे होते प्लॅन मध्ये ते आपण इझिली प्रोव्हाइड केलेत. आणि त्याच्यानंतर आपण आपल्या प्लॅन मध्ये आर्कने सुद्धा आपण तुम्ही तुमचे डोअरची जी मुवमेंट असते आपण शो करतो की आपल्याला माझ्या डोअरची जी मुवमेंट आहे ते इनर साइडला, म्हणजे ही बेडरूम आहे त्याच्या इनर साइडला आपल्याला डोअरची मुवमेंट दाखवायची. ही दाखवायची काही गरज नाही, तरीही तुम्ही म्हणजे ते इझिली लक्षात येतं. जरी तुम्हाला दाखवायचे असेल तर तुम्ही आर्क हा ऑफसेट यूज करून आर्क ड्रॉ करून घ्या आणि त्यानंतर तर आर्क मध्ये इथं प्रकार आपण बघतो, भरपूर प्रकार आहेत त्याच्यात. स्टार्ट, एंड आणि अँगल हे पण आहे. स्टार्ट, एंड, सेंटर आणि लेंथ आहे. तर आपण स्टार्ट, सेंटर आणि एंड ही स्टार्टिंगची घेऊया.
अशा प्रकारे आपला जो आर्क येतो हव्या त्या रिक्वायरमेंट नुसार. आता इथं मला व्हर्टिकल साईडला आपल्याला जो त्याची एंट्री दाखवायची किंवा अशा प्रकारे दाखवायचा आहे, तर आपण तो कॉपी करताना व्हर्टिकल करूया. त्यासाठी रोटेट कमांड यूज करून तर त्याच्यासाठी पण ऑर्थो ऑन ठेवा. ऑर्थो ऑफ असेल तर बघू शकता की आपल्याला प्रॉपर ऍक्सेस मध्ये आपला हा ड्रॉ होतोय. आणि ह्याची मिरर इमेज पण तुम्ही क्रिएट करून घेऊ शकता. मिरर इमेज पण लागणार आपल्याला ज्यावेळेस हे आपण काढत असू. त्याच्यासाठी मिरर इमेज घेण्यासाठी आपण आपला ऑब्जेक्ट तो सिलेक्ट करायचा. मिरर ही कमांड सिलेक्ट करून आपल्या ऑब्जेक्टचा तर हा मला सेपरेट ऑब्जेक्ट ड्रॉ करायला लागणार आहे. त्यामुळे कनेक्टेड पीस मला नाही ड्रॉ करायचा. त्यामुळे मिरर इमेज घेताना आधी एक लाईन, व्हर्टिकल लाईन ऑब्जेक्टच्या शेजारी ड्रॉ करून घेऊन त्या लाईनचा पॉइंट सिलेक्ट करायचा. मी प्रोसेस सांगते. पहिल्यांदा हा ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा. ही लाईन ड्रॉ करून घ्यायची. पूर्ण लाईन ऑब्जेक्ट सिलेक्ट करून घेतल्यानंतर मिरर ही कमांड घेऊन आपल्या ऑब्जेक्टचा, आता आपल्याला सेपरेट पाहिजे तर त्या लाईनचा एक पॉइंट सिलेक्ट करून एंटर करायचं. इथं इरेज सोर्स ऑब्जेक्ट म्हणते, तर इथं नो म्हणायचं. आपल्याला दोन्ही सोर्स पाहिजेत किंवा दोन्ही ऑब्जेक्ट पाहिजेत. तर हे ड्रॉ झालेले आपण कॉपी करू शकतो. तर इथं बघू शकता की मी पॉइंट घेतला होता, पण इथं जे आपल्या ऑब्जेक्ट आहे किंवा जे ही आहे तो छोटा झालाय. आपण प्रॉपर याची डायमेन्शन टाकली नव्हती, तर आपण आर्क व्यवस्थित काढून घेऊया. इथं स्टार्ट, सेंटर, एंड. तर या डायमेन्शन नुसार आपल्याला जर हे करायचं असेल, आर्क ड्रॉ करायचं असेल, किंवा दुसरी इझी मेथड आहे ती म्हणजे सर्कल ड्रॉ करायचा. आणि आपल्याला नको त्या एज आपण ट्रिम करू शकतो. तर अशा प्रकारे आपण आपल्या ऑब्जेक्टचे जे हे आहेत ते ड्रॉ करू शकतो. आणि आपल्याला वर्डिंग मध्ये जरी विंडो आणि डोअरची हे साईन दाखवायचे असतील, तर इथं W एंटर. विंडो साठी W हे सिम्बॉल घेऊन आपण इथं हे कॉपी करू शकतो सगळीकडे. ऑर्थो ऑन ठेवूया, कारण की व्हर्टिकली किंवा हॉरिझॉन्टली नसून तर आपल्याला जे साईडला हवे आहेत त्या साईडला आपल्याला विंडो क्रॉस मध्ये पण लागते. त्यामुळे आपण ऑर्थो ऑफ ठेवले. त्यानंतर
तुम्ही बघू शकता डोअरचे पण साईन तुम्ही असे देऊ शकता किंवा त्यासाठी आता इथं व्हेंटिलेटर पण आहे, तर आपण व्ही टाईप करून घेऊया. व्ही टाईप करण्यासाठी आपण टेक्स्ट वर जाऊन पॉइंट सिलेक्ट करून एंटर करून त्याच्यामध्ये व्ही घेऊया. तेही कॉपी करून घेऊया म्हणजे आपल्याला हवे त्या ठिकाणी देन व्ही हे कॉपी करायचंय आपल्यासाठी. व्ही हे कॉपी करायचंय, तर त्यासाठी पण सेम प्रोसेस व्ही सिलेक्ट करून घेऊन ते आपल्याला हवे त्या ठिकाणी आपण एंटर करूया. त्यानंतर आपला मोस्ट ऑफ प्लॅन ड्रॉ झालेला आहे. त्यासाठी त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की ह्याचा सेक्शन कसा ड्रॉ करायचा. तर सेक्शन ड्रॉ करायला आपण जर पेजवर ड्रॉइंग शीटवर ज्यावेळेस काढतो त्यावेळेस आपण तुम्हाला माहिती असेल की आपण जे आपले लाईन प्लॅनचे जे हे आहेत लाईन आहेत ते खाली एक्सटेंड करतो किंवा म्हणजे प्रोजेक्शन्स घेतो त्याचे. तर आपण त्याचप्रमाणे आपल्या लाईनचे प्रोजेक्शन घेऊया म्हणजे आउटर वॉलचे. आपल्याला ऑर्थो ऑन ठेवायचा या वेळेला. ऑर्थो ऑन ठेवून ही जे आहेत ते आपल्याला आता आपली जी फेस दिसणार आहे, आपल्या जे घराचं इलिव्हेशन दिसणार आहे, ते इलिव्हेशन दिसताना आपल्याला त्याची हाईट जी आहे ती 3.3 पर्यंत आपण शो करूया. त्यानंतर असे जे प्रोजेक्शन आपल्याला हवे आहेत त्या लाईन कमांड घेऊन आपण खाली एक्सटेंड करूया. त्यानंतर आपण बघू शकता की आपलं ड्रॉइंग म्हणजे आपल्या इलिव्हेशन मध्ये अजून चांगलं दिसण्यासाठी किंवा आपल्या जे इलिव्हेशन आहे ते कम्प्लीट असं दिसण्यासाठी आपण ह्या लाईन आहेत त्या कम्प्लीट करून घेऊया. हॉरिझॉन्टल लाईन ही त्यानंतर 3.3 आपण ह्याची हाईट घेतली. त्यानंतर ही लाईन्स आपण त्यात कम्प्लीट करून घेऊयात. आपण बघू शकतो की काही काही आता इथं आपण इथं स्टेप्स प्रोव्हाइड केलेत आणि आपलं जे इलिव्हेशन मध्ये आपल्याला कोणते कोणते सेक्शन दिसणार आहे, तर आपल्या वरांड्याचा हे वॉल थिकनेस आहे ती, पण आपण इथं ही पूर्ण वॉल थिकनेस टोटल दाखवून तर आपण ह्या प्लॅन मध्ये आधी इलिव्हेशन मध्ये तुम्ही बघू शकता की इथं वरांड्याची वॉल थिकनेस आहे, पण ही आपल्याला वॉल थिकनेस टोटल वॉल दाखवायची नाहीये. तर आपल्याला इथं आपला स्मॉल पोर्शन आपल्या जी आपली पॅरापेट वॉल असते त्याची तीच आपण पॅरापेट वॉलच दाखवणार आहोत. तर त्यासाठी पॅरापेट वॉलचा जो पोर्शन आहे तो आपल्याला 1 मीटर पर्यंत दिसणार आहे. तर 1 मीटर होरिझॉन्टल आपल्या खालच्या होरिझॉन्टल लाईन पासून 1 मीटर आपण एंटर करूया. देन तो पोर्शन आपल्या वरांड्याचा पोर्शन ह्या वॉल पर्यंत दिसणार आहे. तर आपण ह्या वॉल पर्यंत आपण ड्रॉ करून घेतल्यानंतर आपण बघू शकतो की ह्याचे जे 2 स्टेप्स आहेत त्या 2 स्टेप्स पण आपण जे आपल्या प्लॅन मध्ये दिसत आहेत ते ऍज पर ह्या 2 लाईन मध्ये पण दिसत आहेत. तर आपल्याला आपल्या प्लॅन मध्ये काढून घ्यायचे. तर त्याची आपल्याला आधी थिकनेस टाकून घ्यायचे.
नाही किंवा आपण बघू शकतो की आपल्या घराला 1 मीटर डाऊनवर्ड साईडला आपलं हाईट असते आपल्या घराला, तर आपण इथं 1 मीटर हाईट टाकून घेऊया. आणि त्यामध्ये आपण इथं स्टेप्स दाखवू शकतो. तर इथं 2 स्टेप्स आहेत, तर इथं आपण 3 स्टेप्स करूया. म्हणजे मॅम येस मॅम डाऊट. ते हाईट तुम्ही घेतलेलं आहे ते 3.3 सेक्शन मध्ये, मग ती 4.3 होणार ना? हा ओके, थँक्यू. ते आपण एक्स्ट्राचं ड्रॉ झाले. 2 मिनिटं मी डिलीट करते ते. तुम्ही बघू शकता माझं जे इलिव्हेशन मध्ये आहे ती खालची लाईन थोडीशी तिरकी, त्यामुळे तिथं ऑर्थो ऑफ असेल. तर आपण प्रॉपर ते करण्यासाठी ऑर्थो ऑन ठेवून ती लाईन पुन्हा एकदा ड्रॉ करून घेऊया. आणि ते ड्रॉइंग काढताना मी पुन्हा दाखवते 3.3 मध्ये आपण कसं काढणार आहे. मी आधी टोटल पूर्ण हाईट घेतली होती आणि त्याच्यानंतर खाली 1 मीटर हे केलं, तर ते माझं 3.4 मध्ये पूर्ण टोटल जाते. तर ते आपण बघतो की आपल्या जी रूमची हाईट असते ती 3.3 किंवा 3 पर्यंत असते. आणि त्याच्यानंतर आपण जे जर आपल्या रोडवर जर आपलं घर असेल, तर त्याच्यानंतर आपण बघू शकतो की आपली डस्ट आत येऊ नये म्हणून आपल्या एक जी बिल्डिंग असते किंवा आपलं जे घर असतं ते एका हाईटवर असतं. प्रॉपर जमिनीपासून 3 मीटर वर असंच असावं असं काही नाही. आपण त्याला स्टेप्स टाकून आपण 1 मीटर हाईट देऊ शकतो. तर ते पण बरोबर आहे. आणि मी हा प्लॅन इलिव्हेशन डिलीट केला कारण की माझा ऑर्थो ऑफ होता, त्यामुळे लाईन्स आपल्या तिरक्या आलेल्या सगळ्या. तर आपण पुन्हा एकदा प्रोजेक्शन्स घेऊया वरच्या लाईनच्या. जो आपल्या खालचा पोर्शन आहे तो 3 स्टेप्सचा आहे, तर 3 स्टेप्स आपल्या 0.3 आहेत. तर 0.9 ही टोटल डिस्टन्स होते, तर आपण 0.9 डिस्टन्स खाली टाकू शकतो. तर आपलं खालचं प्रोजेक्शन पॉइंट हाईट जास्त न ठेवता आपण 0.20 आपली जी राईज आहे ती आपण 0.15 किंवा ज्या आपल्या बाहेरच्या साईडच्या आहेत स्टेप्स त्यामुळे 0.25 पर्यंत ठेवू शकतो. त्यामुळे आपण 0.25 आणि 3 स्टेप्स आहेत म्हणून 0.75 पर्यंत डिस्टन्स घेऊन प्रोजेक्शन घेऊन आपण त्याच्यात हे करूया, ऑफसेट टाकून घेऊया. तर ऑफसेट साठी ऑफसेट आपण क्लिक करून घेऊया 0.25 एंटर. आणि देन आपण ही लाईन कम्प्लीट करून घेऊया. तर मला इथं तुम्ही बघू शकता की आपल्याला 1 मीटरचाच
जो पोर्शन आहे तो आपल्याला आपल्या ह्याच्यामध्ये दाखवायचा आहे आणि पूर्ण पॅरापेट वॉल दाखवायची. तर पॅरापेटची हाईट आपली 1 मीटर घेऊन तर टोटल डिस्टन्स आपलं 3.3 आहे. तर इथं मी 2.3 किंवा 2 एंटर करून इथं आपली एवढी पॅरापेट दाखवणार आहे. आणि त्याच्यानंतर ज्या आपल्याला एक्स्ट्रा पोर्शन आहे आपल्या स्टेप्सचा किंवा ह्याचा तो आपण डिलीट करूया. लाईन कमांड घेऊन आपण हे आपलं पोर्शन कम्प्लीट करूया आणि एक्स्ट्रा जे आहेत ते ट्रिम कमांडनी डिलीट करूया. तर तुम्ही इथं बघू शकता आपल्या जे इलिव्हेशन मध्ये अजून एक गोष्ट दिसते ती म्हणजे आपली वरच्या साईडची पॅरापेट वॉल किंवा डेप्थ ऑफ द स्लॅब. तर आपण इथं वर पॅरापेट टाकायची गरज नाही, कारण की आपण बघू शकता की आपला जो प्लॅन आहे तो सिंगल फ्लोअर म्हणजे सिंगल ह्याचा आहे, फक्त ग्राउंड फ्लोअर आहे, त्याला स्टेअर केस नाही आहेत. तर आपण आउटर साईडने ह्याला स्टेअर केस काढला तरी चालतील प्लॅनला, नाहीतर आपण सध्या इथं वॉल थिकनेस आपलं सॉरी डेप्थ ऑफ स्लॅब टाकूया किंवा पॅरापेट टाकलं तरी चालेल. पॅरापेट 0.9 चा घेऊया. नाहीतर वॉल थिकनेस टाकूया 0.93 किंवा 5. त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपला जो सेक्शन आहे तो एकदम सिम्पल ड्रॉ झालेला आहे. त्याच्यामध्ये विंडो पण शो होत नाही किंवा आपली जी आपल्या घराची एंट्री आहे ती सुद्धा या वॉल मध्ये असल्यामुळे ती पण दिसत नाहीये. तर आपण अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी इथं जर आपल्या बेडरूमला आणि लिव्हिंग रूमला जरी विंडो प्रोव्हाइड केल्या तर आपल्या त्या विंडो आपल्या सेक्शन मध्ये दिसतील. तर त्यासाठी आपण इथं मी प्लॅन मध्ये एक्स्ट्रा प्रोव्हाइड करते. मॅडम टॉपला वॉल थिकनेस नाही, स्लॅब थिकनेस येणार ना कशाला? टॉपला? हा टॉप हो, वॉल थिकनेस येणार का? वॉल थिकनेस नाही येणार, ते तिथपर्यंतच असते. त्यामुळे मी तुम्हाला शो होण्यासाठी इझिली तीच हाईट प्रोव्हाइड केली आहे. जर तुम्हाला नको असेल तर तिथपर्यंत आसपास आपण आपली डेप्थ ऑफ द स्लॅब टाकू शकतो. पॉईंट 15 पर्यंत घेतली तर तुम्हाला इथं दिसणार नाही, म्हणून मी इथं घेतली. तर आपण इथं कमी ठेवू शकतो. पॉईंट 15 पर्यंत ठेवा. त्यानंतर तुम्ही इथं विंडो प्रोव्हाइड केल्या तर तुमच्या विंडो इथं दिसतील. तर मी डायरेक्ट विंडो ड्रॉ करते. तर आपण बघू शकता पॅरापेट आपली 1 मीटर आहे, तर त्याच्या थोडीशी 1 मीटर किंवा 0.9 मीटरच्या हाईट वर आपण एक विंडो ड्रॉ करायची.
तर इथं आपण आधी विंडो काढून घेऊया. आपल्या प्लॅन मध्येच विंडो नाहीये, त्याचे प्रोजेक्शन आपल्याला खाली आपल्या प्लॅन मध्ये घेता येतील. तर आपल्याकडे ऑलरेडी सेक्शन आहे विंडोचा, तो आपण रोटेट करून घेऊया. ती 1 मीटरची आपली विंडो आहे, जिची विड्थ 1 मीटर आहे. तर आपण इकडे आपल्या लिव्हिंग रूमला पण इथं एक विंडो प्रोव्हाइड करून घेऊया. त्यानंतर मी चुकीच्या ठिकाणी इकडं इनर साइडला आपण विंडो हे केलीये, तर हे सिलेक्ट करून डिलीट करूया आधी. त्यानंतर ह्या ज्या विंडो आपण प्रोव्हाइड केल्या त्याची सेक्शन त्याचे जे लाईन प्रोजेक्शन आहे ते आपण खाली घेऊया आपल्या प्लॅन साठी. ऑर्थो ऑन ठेवा म्हणजे लाईन सरळ येतील. तर ह्या लाईन पासून आपण जी आपली पॅरापेट वॉल आहे ती 1 मीटरची, तिथं 0.2 एंटर करून ऑफसेट टाकून घेऊया. ट्रिम घेऊन एंटर करून आपण हे जे नको ते लाईन आपण काढून आपली 1 मीटर विड्थ आहे, तर 1 मीटरचा हाईट आपण ठेवू शकतो आपल्या याची, आणि किंवा 0.8. तर त्यानंतर आपण आपल्या जे इलिव्हेशन मध्ये दिसणार आहे ते म्हणजे आपल्या विंडोची थिकनेस पण आपण जी आपण दाखवतो ती पण दिसू शकते, दिसते ह्याच्यामध्ये. तर आपण थिकनेस काढून घेऊया. तर आपल्याला ह्याच साईज मध्ये इकडे पण आपण ही विंडो दाखवू शकतो. त्यासाठी आपण डायरेक्ट जर हे कॉपी करूया, हे ड्रॉ करून घेतल्यानंतर, तर आपण इथं बघू शकतो की इथं आपल्या ज्या विंडोची डिझाईन आहे ती दोन पार्टिशन मध्ये दाखवूया, आणि ह्याला ऑफसेट टाकून थिकनेस पण दाखवूया विंडोची. ह्या जे आपले एजेस आहेत ते ऑफसेट मध्ये कनेक्टेड नाही येणार, तर आपण याच्यासाठी फिलेट यूज करून 2 साइड सिलेक्ट केल्या की आपले जे कॉर्नर आहेत ते जॉईंट होतील. त्यासाठी फिलेट ही कमांड घ्यायची आणि आपल्या ऑब्जेक्टच्या 2 साइड सिलेक्ट करायच्या. आणि हे जे आहे ते आपण इकडे कॉपी करू शकतो.
आणि आपण जी पॅरापेट वॉल आहे ती जर आपली ग्रिलची असेल तर त्याच्यातही आपण वेगवेगळ्या डिझाईन ड्रॉ करून हे करू शकतो. किंवा ही जी आपली ड्रॉ मध्ये डोनेट ही कमांड आहे ती पण आपण यूज करू शकतो. त्यासाठी आउटर इनर साइड विचारते तर इनर रेडियस 0.5 आणि आउटर हा डोनेट आपण घेऊया आणि इथं इनर साइड विचारते 0.5 घेतली आणि आउटर रेडियस आपली 0.75 घेऊन हे आपण ड्रॉ करू शकतो. तर आपण अशा प्रकारे एलिव्हेशन मध्ये हव्या ते डिझाईन किंवा हवे ते पोर्शन्स आपण ह्याच्यामध्ये दाखवू शकतो. तर आता ह्या एलिव्हेशन आहे त्याच्यामध्ये आपण जे विंडोज आहेत त्याला आपण वेगवेगळे हे देऊ शकतो, डिझाईन पण देऊ शकतो. ते आपण मॉडिफाय किंवा इन्सर्ट मध्ये गेल्यानंतर फिलेटेड किंवा ह्याच्यात एज घेऊन आपण हे पॅरापेट वॉलला सुद्धा आपण कर्व दाखवू शकतो. अशाच प्रकारे आपल्याला सेक्शन पण ड्रॉ करायचे. ह्याच्यात आपण डायमेन्शन पण देऊ शकतो आपल्या इलिव्हेशनला. सेक्शन ड्रॉ करताना आपल्याला आधी सेक्शन लाईन घ्यावी लागेल. तर सेक्शन लाईन ड्रॉ करताना आपण आपली जी लाईन असती सेक्शन लाईन ती डॉटेड असती. तर ती आपण कशी घ्यायची ती बघूया. त्यासाठी आपल्याला सेक्शन लाईनची लाईन सिलेक्ट करायची. लाईन सिलेक्ट केल्यानंतर इथं बाय लेअर्स जे आपले टूल बार आहे त्या टूल बार मध्ये लेफ्ट साइडला लाईनचे प्रकार दिसतात बाय लेअर्स मध्ये. तर त्याच्यात आपल्याला फक्त सिंगल लाईन दिसते. तर त्याच्या खाली एक ऑप्शन आहे ऑदर तिथं क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं एक टेबल ओपन होतोय. तर त्या टेबल मध्ये तुम्ही बघू शकता इथं लोड ही कमांड आहे किंवा ऑप्शन आहे. त्या लोड ह्या कमांड ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर डॅश प्रकारे पुन्हा परत डॅश स्पेस कमांड आहे. त्याच्यानंतर तुम्ही वेगवेगळे प्रकार बघू शकता इथं. तर आपल्याला ह्याच्यामध्ये डॅश ही कमांड घ्यायची किंवा डॅश स्पेस ही कमांड घेऊन सिलेक्ट करून ओके करायचे. तर आपण बघू शकता की ह्याच्यामध्ये ह्या सिलेक्ट केल्यानंतर त्या लाईन वर क्लिक करायचे. ती आपली लाईन ह्याच्या टेबल मध्ये अवेलेबल झालीये, लोड करून घेतली आपण ती. त्यानंतर इथं त्या लाईनचं नेम, डिस्क्रिप्शन, ग्लोबल स्केल फॅक्टर दिलाय. तर आपण हा ग्लोबल स्केल फॅक्टर आहे तो इथे जास्त आहे तो पण कमी ठेवायचा आहे. नाहीतर आपल्या लाईन जी आहे ती डॅश लाईन ची साईज मोठी दिसेल. तर त्यासाठी आपण ते 0.25 आणि हे खालचं करंट ऑब्जेक्ट स्केल पण 0.25 ठेवूया. आणि ओके करूया. तर आपल्याला हवे तिथून आपण ही सेक्शन लाईन ड्रॉ करू शकतो. तर आपण या बेडरूम मधून जर आपली सेक्शन लाईन घेतली या विंडो मधून लाईन कमांड घेऊन आपण ही आपली जी बाय लेअर मध्ये नवीन
लाईन जी आपण सिलेक्ट केली आहे ती लाईन सिलेक्ट करून एक लाईन क्रिएट करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता की ही जी डॅश लाईन आपण यूज केली त्याची स्पेसिंग जास्त झाली आणि लाईन पण साईज मोठी आहे, तर आपण त्याची स्केल कमी जास्त करू शकतो. त्यासाठी पुन्हा परत आपल्याला ह्या कमांड बाय लेअर ह्या कमांड मध्ये जायचंय. ऑदर वर क्लिक करून डॅश स्पेस ही कमांड किंवा आपण डॅश घेऊ शकतो. डॅश ही कमांड घेऊन ओके करून तर तुम्ही बघू शकता ही डॅश ही लाईन ही आपल्याकडे अवेलेबल झाली. त्याच्यानंतर ह्याचे स्केल कमी जास्त करू शकतो आणि पुन्हा परत आपण लाईन घेऊया, ड्रॉ करूया. तर आपल्याला ह्या वरच्या साईडला वरच्या पोर्शन मध्ये आपण ही जी सेक्शन लाईन आहे ती आपण सेक्शन लाईन ड्रॉ केली, तर आपल्याला वरच्या पोर्शन आपल्या सेक्शन मध्ये दिसणार आहे. तर सेक्शन काढण्यासाठी आपण आपल्या सेक्शन मध्ये काय काय मध्ये वेगवेगळे पोर्शन आपल्याला बिलो द ग्राउंड लेवल अँड बिलो द अबाव द ग्राउंड लेवल आपल्याला दाखवायचे असतात. तर त्यासाठी आपण आधी वॉलची हाईट टाकून घेऊया. तर आपली हीच लाईन येते, त्यामुळे आपण कंटिन्यू लाईन घेऊया आणि त्याच्यानंतर लाईन कमांड सिलेक्ट करून लाईन कमांड सिलेक्ट करून आपण आपले सेक्शन ड्रॉ करूया. तर सेक्शन ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला इथं आपल्या ह्या पोर्शन मध्ये काय काय दिसणार आहे, आपली ही विंडो कट झालेली विंडो दिसणार आहे, ही समोरची वॉल दिसणार आहे. त्यानंतर आपला ह्या वॉल मधला जो डोअरचा पोर्शन आहे तो कट झालाय, तर तो डोअरचा पोर्शन आपल्याला दिसणार आहे. हा टोटल आपल्याला पूर्ण एक डोअर जो आपल्या सेक्शन मध्ये येतोय तो दिसणार आहे. आणि त्यानंतर ही विंडो कट झालीये थोडीशी किंवा नाही झालेली, जर आपल्याला हवी असेल तर आपण घेऊ शकतो. जर आली असेल ह्या सेक्शन मध्ये आलीये, तर ह्या सेक्शन मध्ये ही विंडो कट झालीये, तर ही विंडो पण आपण ह्या वॉल मधली ड्रॉ करणार आहोत. तर त्यासाठी ऍज पर डायमेन्शन आपण वॉल थिकनेस घेतली. त्यासाठी आधी आपल्या एक बेस लाईन घेऊया. त्यामध्ये अबाव ग्राउंड लेवल जी आपली प्लिंथ आहे ते आपण खालच्या साईडला आपण ड्रॉ करणार आहे. आधी वरच्या साईडचे पोर्शन बघूया. तर त्यासाठी आपली जी टाइल्सची थिकनेस असते ती 0.0 मध्येच असते, त्यामुळे ती टाकून घेऊन
हे आपण अबाव प्लिंथ लेवल करतोय, आपण खालचा पोर्शन मुरुम वगैरे तो पण आपण शिकणार आहोत. तर ते खालच्या साईडला, तर आपण आधी वॉल थिकनेस आणि आपली जी टाइल्स थिकनेस येते ती आपण ह्याच्यामध्ये दाखवणार आहे. तर 0.33 एंटर करूया. त्यानंतर आपण ऑफसेट यूज करून हे जे आपल्याला रिक्वायर्ड वॉल थिकनेस आहे ते आपण कम्प्लीट करून घेऊया. तर ऑफसेट घेऊन 0.23 एंटर. त्यानंतर हा मधला पोर्शन आहे तो 3 मीटरचा आहे, तर तो 3 एंटर. देन वॉल थिकनेस देन आपल्याला जे दिसणार पुढचा पोर्शन आहे तो 3 आहे, तर 3 एंटर. ऑफसेट घेऊन 3 एंटर करूया. आणि वॉल थिकनेस त्यानंतर आपल्याला जो एक्स्ट्रा पोर्शन आहे तो आपण इथं डिलीट करूया. ट्रिम कमांड घेऊन एंटर करून आपल्याला नको तो पोर्शन आपण इथं डिलीट करूया. त्यानंतर आपल्याला टाइल्सची थिकनेस आहे ते 0.002 घेते मी आणि ऑफसेट टाकूया. तर तुम्ही इथं बघू शकता टाइल्सची दिसते. देन त्याच्यानंतर आपण बघू शकता की ह्याच्यामध्ये आपण आपल्याला आता विंडो प्रोव्हाइड करायचे. तर विंडो ह्या वॉल मध्ये प्रोव्हाइड करताना हाईट आपली 1.2 वर आपण प्रोव्हाइड करणार आहे. तर तुम्ही आहे तशी हा जो सेक्शन आपण जो ऑब्जेक्ट आपण काढून घेतलाय विंडो दाखवण्यासाठी तोच सेक्शन आपण त्याच्यामध्ये दाखवू शकतो सेक्शन मध्ये. तर मी हा सेक्शन रोटेट करून कॉपी करते, पण तो आपल्याला हाईट 1.2 वर कॉपी करायचा आहे. तर इथं आपण आधी हा लाईनचा पॉइंट सिलेक्ट करून घेऊन 0.12 एंटर करूया. आधी जी आपली लाईन आहे ती आपण 1.2 वर कॉपी करून घेऊया, म्हणजे आपल्याला प्रॉपर दिसेल की तो ऑब्जेक्ट 1.2 वर ड्रॉ झालाय. तर त्यासाठी 1.2 एंटर. तर आपल्याला हा सेट ड्रॉ झालेला दिसतोय. त्यानंतर आपण जो विंडोची सेक्शन जो ऑब्जेक्ट आहे तो कॉपी करूया. तर आपल्याला खालचा पॉइंट आपला स्पेसिफाय म्हणजे प्रॉपर डायमेन्शन वर आहे, तर आपण ह्या ऑब्जेक्टचा खालचा पॉइंट कॉपी करायचा आहे, म्हणजे सिलेक्ट करायचा आहे. आणि ह्या मार्कवर आपण ह्या मिडल वॉलला आहे डोअर आहे तो विंडो नाहीये, तर आपण
ही डिलीट करूया. मिडलची विंडो नाहीये तर ती डोअर आहे तर तो आपण डिलीट करूया. आता आपल्याला इथं जो आपली डोअर आहे तो 2 तर आपण इथं जो डोअर टाकणार आहे तो 2.2 किंवा 2.1 पर्यंत घेणार आहे. तर ह्याची हाईट स्पेसिफाय करूया. आणि त्यानंतर सेम मिडल पोर्शनला ह्याला ही ऑफसेट आपण टाकून घेऊन 2 लाईन्स मध्ये दाखवू शकतो. त्यानंतर जो आपला पोर्शन येतो, अजून एक आपली जी गोष्ट ह्याच्यामध्ये सेक्शन काढताना दिसते ती म्हणजे इकडचे डोअर त्या डोअरची आपल्याला फ्रंट साइड दिसणार आहे. तर आपण इथं ह्या वॉलला कनेक्टेड आहे पुढं तो डोअर आहे तर आपण तो डोअर पण यामध्ये शो करून घेऊया. सेम हाईट घेऊन त्याची जी विड्थ आहे ती 0.9 आपण प्रत्येक ह्याला केली आहे. तर 0.9 एंटर करून आता ह्यामध्ये अजून एक गोष्ट जी आपल्याला दिसणार आहे ती म्हणजे जी छज्जाची थिकनेस आहे किंवा जो पोर्शन आहे विंडोच्या वरच्या साईडचा तो दिसणार आहे. तर आपल्या डोअरला काय काय आता नाही दाखवत पण काय काय ठिकाणी डोअरच्या वरच्या साईडला 1 फुटाचा किंवा 1 फुटाचा हे असतो व्हेंटिलेटर असतो तर तो पण आपण दाखवू शकतो. तर काही ठिकाणी दाखवतात पण आता मोस्टली ती पद्धत नाही यूज करत त्यामुळे आपण ह्याच्यात नाही दाखवणार आहे. पण विड्थ ऑफ आपल्या जी ह्याची असते डोअर फिक्स करताना जी थोडी विड्थ असते ती आपण ह्या आपल्या प्लॅन मध्ये दाखवूया. तर नॉट 5 एंटर करते मी आणि त्यानंतर आपण आपल्याला इथं छज्जा पण प्रोव्हाइड करायची. छज्जासाठी पण किंवा विंडोचा जो वरचा पोर्शन आहे तो पण सध्या तो पण आपण टाकून घेऊया. ऑफसेट घेऊन 2 एंटर. मॅम ते व्हेंटिलेशन आहे ना? नाही आपल्या डोअर आपण बसवतो त्याच्यामध्ये एक आपली थोडी वॉल आपल्या डोअरची थिकनेस पण दिसते तर ती थिकनेस आहे. व्हेंटिलेटर नाहीये. व्हेंटिलेटरची साईज थोडी मोठी येणार ह्याच्यामध्ये. आणि नाही आपण हे साईडचं कुठली हे विंडो सेक्शन लाईनच्या वरती तुम्ही ह्या साईडच्या जी वॉल आहे ना त्यात तुम्ही विंडो ड्रॉ केली नाही? लेफ्ट साईडची काही हा हे साईडची नाही तर आपण छज्जेचा छोटासा पोर्शन मी अजून ड्रॉ नाही केलेलं. छज्जेचा छोटासा पोर्शन आहे तो आपण इथं दाखवणार आहे. हा पण ही विंडो ड्रॉ केली का मग त्याच्यावरून छज्जा येणार ना? हा तर इथं छज्जेचा पोर्शन आपण काय म्हणताय तुम्ही? हॅलो ऐकायला येत नाही आवाज. पुन्हा बोलाल का? हा मॅम ते सेक्शन लाईनच्या वरती जे आहे ना लाईन ही लाईन हा
ते ते आहे ते तुम्ही व्हेंटिलेशन ड्रॉ केलंय की म्हणजे विंडो आहे असं म्हणायचंय मला. विंडो आहेत त्या. हा मग सेक्शन लाईनच्या खाली आहे ना आपल्या प्लॅन मध्ये विंडो. सेक्शन लाईनच्या खाली आहे. हा आणि हे डायनिंग रूमच्या मग ते वरच्या विंडो ड्रॉ केलेत का असं म्हणायचं. म्हणजे WC मध्ये एक, बाथ मध्ये एक इथं छोटस व्हेंटिलेशन आहे आणि इकडे एक विंडो आहे म्हणून म्हणलं. आता आपल्या सेक्शन लाईन मधून ही पोर्शन गेलाय ना, तर आपण तो कट झालेलाच पोर्शन दाखवणार आहे. आणि कट होताना जो फ्रंटचा पोर्शन येतो तो, आता जर तू वरचा सेक्शन पकडलास तर मग माझी कटिंग झालेली विंडो कशी दाखवणार मी? त्यासाठी आपल्याला हा सेक्शन जो कट झालाय तो आधी पहिला दाखवायचा. त्यानंतर जिथून सेक्शन लाईन जाते जर त्याच्यात काही नसेल आणि फ्रंटला जर वॉल किंवा त्याच्यामध्ये जर विंडो किंवा डोअर असेल तर ते आपण शो करणार. व्हेंटिलेशन नाही शो करणार. हा हा ओके, ठीक आहे. ओके. थँक्यू. क्लिअर झालं ना? क्लिअर येस झालंय मॅम. ना? हा. हो मॅम. हा. ओके, तुम्हाला जर सेक्शन ड्रॉ करायचा म्हणजे मी ऑटोकॅड शिकवते त्यामुळं मी ह्यातले जरा डिटेलिंग बघते. पण जर तुम्हाला सेक्शन लाईन जर ड्रॉ करायचा माहित नसेल तर मी अजून एकदा सेक्शन लाईन आपण कसा घेतो तर सेक्शन लाईन प्लॅन कसा घेतो किंवा कसा ड्रॉ करतो त्याच्यामध्ये कुठले कुठले पोर्शन येतात ते सांगते. तर माझ्याकडे सध्या एक प्लॅन नाहीये पण त्याच्यामध्ये सेक्शन लाईन प्लॅन मध्ये आपल्याला आपले जो कटिंग कट आपण जी एक लाईन घालवतो त्याच्यात जो कटिंग पार्ट आहे तो दिसतो. तर ह्याच्यामध्ये आता माझी विंडो दिसते. तर ही विंडो दिसणार, त्याच्यात जो वॉलचा पोर्शन आहे तो दिसणार आणि आपली खालची जी फुटिंग वगैरे असतं आणि प्लिंथ लेवलला जे प्लिंथ बीम असतात त्याच्यामध्ये जे मुरुम पोर्शन वगैरे असतो तो पण ह्यात दिसतो. तर आपल्याला तो पण आपल्याला ह्या आपल्या सेक्शन लाईन प्लॅन मध्ये दाखवायचा आहे. पण मी पहिल्यांदा वरचा पोर्शन कव्हर करते त्यामुळे तुम्हाला आता कळणार नाही. आपण ज्यावेळेस पूर्ण सेक्शन प्लॅन जो काढू त्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा क्लिअर होईल. आणि ज्यावेळेस आपण सेक्शन लाईन ड्रॉ करतो त्याच्यामध्ये जो पार्ट आधी पहिला आपला कट झालेला असतो तो दिसतो. त्यानंतर तो दिसल्यानंतर जर त्या सेक्शन लाईन मध्ये एक प्लेन सेक्शन येतो आणि त्याच्यानंतर त्यामध्ये आपण तो प्लेन सेक्शन मध्ये काय ड्रॉ करणार तर आपली फ्रंटला ज्या साईडला आपण बघतोय त्या साईड मध्ये आपल्याला काय दिसतंय तर पहिल्यांदा मला वॉल दिसते तर मी वॉल घेणार. त्यानंतर कटिंग झालेल्या पार्ट मध्ये आता माझा डोअर आलाय तर मी आधी डोअर ड्रॉ करणार आणि त्यानंतर पुन्हा परत प्लेन सेक्शन आहे तर तिथं आपण फ्रंटला बघितलं तर आपल्याला डोअर दिसतोय. तो डोअरचा फुल पोर्शन फ्रंट दिसतोय तर मग आपण फ्रंट घेणार. त्याच्या फ्रंट मध्ये जर आपण ह्याला डोअर प्रोव्हाइड केली डबल साइडेड डोअर प्रोव्हाइड केली तर ती डबल साइड प्रोव्हाइड त्याची डिझाईन दिसणार. त्यानंतर पुन्हा परत पुढच्या वॉल मध्ये माझा थोडासा विंडोचा सेक्शन कट झालाय तर मग ती मी विंडो घेणार. अशा प्रकारे आपण सेक्शन लाईन घेतो आणि सेक्शन लाईन मध्ये सेक्शन लाईनचा प्लॅन असतो त्याच्यामध्ये ते डिटेल्स प्रोव्हाइड करतो. तर त्याच्यामध्ये आपली ह्याच्यात पण स्लॅब थिकनेस दिसणार आहे तर मी 0.15 घेते. ऑफसेट सिलेक्ट करून 0.15 एंटर करून ते ड्रॉ करून घेऊया. तर आपण ह्याच्यामध्ये बघू शकतो की विंडो तर आपण ड्रॉ केली तर आपल्या ह्याच्यामध्ये छज्जा पण येतील. तर छज्जाची पण थिकनेस आपण 0.15 पर्यंतच घेऊया. आणि छज्जामध्ये आपलं जे कॉन्क्रीट असतं तर तो कॉन्क्रीट पोर्शन पण आपण जे आपल्याला नवीन शिकायचंय जे आपल्या ड्रॉइंग मध्ये युजफुल आहेत आपले जे सेक्शन असतात त्याचे हे काय म्हणतात त्याला
इन्सर्ट मध्ये गेल्यानंतर आपल्याला जे हे दिसतात आपल्याला दिसतं ते हॅचिंग आपल्याला इथं दाखवायचंय. तर हॅचिंग आपल्याला कळतं की आपला सेक्शन मधला कॉन्क्रीट पोर्शन कुठला आहे, मुरुम पोर्शन कुठला आहे आणि आपल्याला ते आपल्या वॉल सेक्शन कुठलं आहे ते आपण ब्लॉक इन्सर्ट मध्ये किंवा इथं फ्रंटला तुम्ही बघू शकता टूल बार मध्ये हॅचिंग ही कमांड आहे किंवा टूल आहे, त्या हॅचिंगने आपण शो करणार आहे. तर आपण ते आधी प्लिंथ काढून घेते, त्यानंतर तुम्हाला ते दाखवते हॅचिंग कमांड कशी यूज करायची, कसं यूज करायचं. ऑफसेट कमांड घेऊन 0.15 नंतर इकडं पण ह्या पण विंडोला तर मी तुम्हाला सांगत होते त्याप्रमाणे हॅचिंग ही आता जर ह्या पूर्ण स्पेस मध्ये मला जर आता इथं ओपन केल्यानंतर हॅचिंग मध्ये इथं वेगवेगळे प्रकार आहेत, सॉलिड, अँगल. तर आपल्याला इथं स्क्रोल केलं किंवा पूर्ण टेबलच ओपन केलं तर तुम्ही बघू शकता की इथं वेगवेगळे हे आहेत डिझाईन आहेत. तर ह्या डिझाईन मध्ये आपल्याला इथं कॉन्क्रीटची पण ही आहे, ब्रिकची पण आहे. तर आपण डिझाईन साठी इथं ब्रिकची जर टाकली तर तुम्ही बघू शकता असं नसतं, पण जर आपल्याला इथं प्लिंथ मध्ये पॅरापेट वॉल मध्ये डिझाईन असती, ब्रिक डिझाईन दाखवतात, तशी जर ब्रिक डिझाईन तुम्हाला दाखवायची असेल तर तुम्ही इथं ब्रिक डिझाईन प्रोव्हाइड करू शकता. इथं गरज नाहीये ह्या सेक्शन मध्ये वॉलला दाखवायची ब्रिक डिझाईन, किंवा तुम्ही दाखवू शकता. त्याचप्रमाणे हॅचिंग मध्ये अजून भरपूर प्रकार आहेत. सँड, तुम्ही आता ज्यावेळेस हे पूर्ण सेक्शन कम्प्लीट झाल्यावर आपला सँडचा पोर्शन येतो तिथं सँड दाखवू शकता, मुरुमचा पोर्शन येतो मुरुम दाखवू शकता. पुन्हा परत आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हे जे दिसतंय ते आपण हे विंडोला पण इथं दाखवला अशा प्रकारे. तरी ग्लासवर ह्या त्या ग्लासच्या डिझाईन पण आपण इथं हॅचिंग मध्ये जे आहे ते यूज करून तुम्ही दाखवू शकता. हा पोर्शन किंवा हा पोर्शन पण दाखवू शकता. आपले क्लास सेक्शन दिसत आहे तिथं. तर त्याचप्रमाणे अजून हॅचिंग मध्ये जी वॉल असते आपल्याला, ती वॉल आपल्याला ह्या कमांडने हे घेऊन आपण ह्या वॉलची हे दाखवणार आहे. तुम्हाला जर बिल्डिंग ड्रॉइंग मध्ये तुम्ही शिकला असाल की आपण क्रॉस लाईननी हे दाखवतो, आपल्या सेक्शन मधल्या वॉल दाखवतो. तर त्याप्रमाणे इथं आपण हॅचिंग सिलेक्ट केल्यानंतर इथं जो आपल्या पोर्शन मध्ये पाहिजे तिथं फक्त क्लिक करायचं आपल्या माऊसनी. तो पोर्शन सिलेक्ट झाला की तिथे येतं. आता इथं प्लिंथला मला कॉन्क्रीट टाकायचं, तर इथं कॉन्क्रीटची ही आहे हॅचिंग ही आहे, तर ते मी हॅचिंग इथं वापरते. तर तुम्ही इथं बघू शकता की हॅचिंगची जी स्पेसिंग आहे तिथं जास्त आहे, म्हणजे
तर तुम्ही इथं साईज पण कमी जास्त करू शकता. त्याचे जर आता ह्या लाईन आहेत त्या लाईन मधले अँगल, तर तुम्ही इथं अँगल चेंज करू शकता. इथं कमी किंवा जास्त ह्याची अँगलच्या खाली इथं जी आहे एक हे दिसतंय, स्केल दिसते. त्या स्केल मध्ये तुम्ही याची स्केल चेंज करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला कॉन्क्रीट इझिली दिसेल. आता हे खूप पूर्ण व्हाईट मध्ये दिसतंय, आपली हॅचिंग व्यवस्थित दिसत नाहीये कॉन्क्रीटची, तर खूप कमी स्केल वापरायची किंवा जास्त स्केल वापरायची. आपण 1 एंटर करून बघूया. तरी पण हा आपला पोर्शन दिसत नाही, तर आपल्याला स्केल कमी जास्त इथं करावी लागणार आहे. ऍज पर रिक्वायरमेंट इथं स्केल कमी किंवा जास्त करायची. आपण 2 मिनिटं बघूया ट्राय करून अजून एकदा. तर आपण बघू शकता की इथं स्केल आपली कमी किंवा जास्त करावी लागणार आहे. ट्राय करते इथं. दुसरं आपण दुसऱ्या हॅचिंग घेऊन बघूया. त्याला पण स्केलचाच प्रॉब्लेम येतोय का? कारण की इथं कॉन्क्रीट तर स्केल कमी जास्त करून पाहिली मी. इथं अँगलच्या खाली स्केल आहे, तर होत नाहीये इथं. दुसऱ्या ह्याला पण तोच प्रॉब्लेम येतोय का? हे असं व्हाईटच दिसतंय. तर आपण दुसरं हॅचिंग ट्राय करून बघूया. तर त्याला पण हाच प्रॉब्लेम येतोय की स्केल आपल्याला कमी जास्त अजून करावी लागेल. साईज कमी केली की आपल्याला, तुम्ही तर पुढे बघू शकता, हे होतंय. साईज कमी केली की आपल्या ब्रिक दिसतायत, पण त्या कॉन्क्रीटच्या पोर्शनला, कॉन्क्रीटच्या हॅचिंगला तो इफेक्ट जाणवत नाहीये किंवा दिसत नाहीये. त्यामुळं ते आपण उद्या बघूया ते कसं, म्हणजे स्केल कमी करावी लागते का जास्त. पण इथं जी स्केल कमांड आहे, त्याने तुम्ही हॅचिंगची जी ही आहे स्केल, तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्ही बघू शकता इथं प्रॉपर साईज मध्ये दिसते, पण कॉन्क्रीटचं होत नाहीये. ते आपण नंतर बघूया. अशा प्रकारे खालचे इथले हे जे आपण प्लिंथ लेवल पर्यंत काढले आपण. आता ह्याच्या खाली प्लिंथ आणि एक्स्ट्रा दुसरे पोर्शन कसे ड्रॉ करायचे आपण उद्याच्या लेक्चर मध्ये शिकूया. तर आज तुम्ही तुमचे जे नंबर, क्लास आणि इयर आहे कमेंट बॉक्स मध्ये टाका. उद्या आपण पुढचा पोर्शन शिकूया. थँक्यू.
Put up your roll number in the chat box. With year also.